ची बातमी आहे, 3 कोटींच्या डिफेंडर कारवरनं बुलढाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय। आमदार संजय गायकवाड यांच्याकडे लक्झरी लँड रोव्हर डिफेंडर कारवरनं महायुतीमध्ये वाद उफाळून आलाय। भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावरती गंभीर आरोप केलेत। नवी कोरी डिफेंडर कार कोणत्या कामातलं कमिशन आहे असा सवाल विजय शिंदेंनी उपस्थित केलाय। त्याला संजय गायकवाडांनी देखील प्रत्युत्तर देत ती कार माझ्या नातेवाईकाची असल्याचं स्पष्टीकरण दिलं। आज बुलढाण्यात एक डिफेंडर आलेली आहे एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर आज दाखल झाली आहे। ती डिफेंडर कोणाची आहे आणि कोणत्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये ते कमिशन कोणाला मिळालं याचा शोध पत्रकारांनी घ्यावा। मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी काय? नाही, मुख्यमंत्र्यांचा पदचा विषय नाही हा। पहिली गोष्ट तर त्यांनी काय हरामाचं कमवून ठेवलं हे कोणाला सांगायची गरज नाही, मी त्याला काही उत्तर देत नाही। पण तो जी गाडी आहे ते निलेश ढवळे हा कंत्राटदाराच्या आधी माझा नातेवाईक आहे आणि माझ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि 1.5 कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी त्याच्यावर काढलेलं आहे। आणि जी गाडी त्यांनी आधी आम्हाला म्हणजे त्याने लिजेंडर गाडी होती ती गाडी विकली आणि त्याचं डाऊन पेमेंट घेऊन म्हणजे 100% कर्जावर त्याची ती गाडी आहे। त्याच्यात काय चर्चा करायचं किंवा आरोप कौतुक करायचा विषय आहे?